मॅडम, या शाळेच्या तुम्ही माझी विद्यार्थिनी आहे आणि खूप वर्षांनी शाळेत आल्यानंतर खूप आनंद होत असेल आज. आनंद होतो आणि हां. इथल्या आठवणी आणि इथलं जे आम्हाला संस्कार मिळाले ते आम्हाला लाईफभर उपयोगी पडले. हां, कधी होता तुम्ही आणि आमची जे शिक्षक वर्ग आहे हां. त्यांचे आम्ही फार ऋणी आहे. म्हणजे कोण कोण शिक्षक आठवते तुम्हाला? एक तर पीटी बर्गे, बीबी बर्गे, बर. आणखीन भातखंडे भातखंडे सर. अच्छा. सहस्त्रबुद्धे बाई, सहस्त्रबुद्धे होत्या मिसेस हां. आरटी शहा. अच्छा. यापूर्वी कधी आलेल्या शाळेत तुम्ही? मी आले होते 4-5 वर्षापूर्वी. पण शाळेत आता खूप बदल झालेत. आता फारच प्रोग्रेस आहे आणि खूप आनंद होतो बघून. अच्छा, म्हणजे शाळेतले जुने दिवस आठवत असतील आपल्याला. फार आठवतं. अच्छा, तुम्हाला पण खूप छान वाटत असेल शाळेत. यांच्या शाळेत आलो ते बघून किंवा हे इतर शिक्षण घेतले त्यांनी बघून फार आनंद होतो. म्हणजे सरस्वतीचं नाव खूप असं मोठं आहे. ती अजून सरस्वतीची प्रार्थना पण अजून डोक्यात. आणखी काय काय आठवणी आहेत शाळेतल्या जुन्या तुमच्या? चांगलं वाटतं असं की आठवणी तर बऱ्याच असतात. मुख्य म्हणजे इथे जे शिक्षक होते तर फार डेडिकेटेड होते तेव्हा. अच्छा. फारच लक्ष द्यायचे आणि वातावरण खूपच चांगलं. त्याचा निश्चितपणे भविष्यात तुम्हाला खूप फायदा झाला. फायदा झाला. 65 साली आमचं लग्न झालं त्यानंतर या शाळेविषयी मला बरंच ऐकायला मिळालं. नो डाऊट व्हेरी गुड जनरेशन. आणि या लोकांची जी काही घडण झाली ती या शाळेत झाली. अच्छा, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला पण छान वाटत असेल शाळा यांची बघितल्यानंतर? अंजली नाही बोलो, मराठी बोलत नाही. डॉक्टर नाही बोलो. ही बोलत. बोला तुम्ही. म्हणजे बहुत अच्छा लग रहा होगा यहाँ ना. हिंदी में चला चले गए हिंदी. याद आएगी तो सबको अच्छी लगेगी. अच्छा. आणि शाळा म्हटल्यानंतर एक जिव्हाळ्याचा विषय असतो, खूप आठवण. इथले आपले क्लासमेट त्यांच्या पण आठवणी निघतात. आपण शाळेत आलो की आमचे हे क्लासमेट होते, इतकं त्यांनी प्रोग्रेस केलेलं आहे. कितीतरी पुढे जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी नाव काढलं. किती साली होता तुम्ही शाळेला? 64 मध्ये होते. SSC झाले. बर चित्रकलेचे शिक्षक तर विशेष होते, भुतकर सर म्हणून. बर. त्यांच्याकडून खूप छान शिकले. अच्छा. आणि बहुतेक 62 मध्ये 1962 जेव्हा आपलं चायना वॉर चालू होते. बर बर. अच्छा, ठीक आहे. खूप वर्षांनी इथं आला, आम्हालाही खूप आनंद होतोय माझी विद्यार्थ्यांना बघितल्यानंतर. आणि माझी विद्यार्थी खूप चांगल्या पदावर आता कार्यरत आहे. हो, हो. ठीक आहे, धन्यवाद. कलादालनाविषयी काय वाटतं तुम्हाला? हे कलादालन जे आहे ना त्याच्यामध्ये मुलांनी काढलेली काही चित्र आपण लावलेली आहेत डिस्प्लेला. तुम्हाला पण चित्रकला आवडतं? की इथून एवढं सगळं चांगलं मुलांना शिकायला मिळतं की कलाकार निर्माण करतात. शाळेचे माजी विद्यार्थी चांगले कला क्षेत्रात चांगलं त्यांनी नाव कमावलेलं. फारच प्रोग्रेस केली. म्हणजे असं नाही वाटत की एवढ्या लहान गावात सुद्धा इतकी प्रोग्रेस करू शकतो. म्हणजे बघितल्यानंतर खूप चांगलं फार वाटत. खुशी होती. तुम्हाला पण चित्रकला आवडायची मॅडम? खूप आवडायची मला. परीक्षा पण दिली. त्या गायडन्स यांचं भुतकर सरांचं खूप छान गायडन्स चांगलं होतं. आणि प्रत्येक परीक्षेत शेवटच्या पण A ग्रेड मिळवली होती. ती आठवणी आनंद देणारी. आणि त्याच आठवणी आता बघून मला जास्त बरं येतं की आपण पण हे असं करत होतो. ते बघून खूप चांगलं होतं. मुलांनी छान चित्र काढलेली आहेत. खूपच छान खूपच छान काढलं. म्हणजे त्यांना एवढं चांगलं शिक्षण मिळालं म्हणून ते एवढे चांगले चित्र काढू शकतात. मार्गदर्शन हे महत्त्वाचं आहे. म्हणजे सगळ्याच ऍक्टिव्हिटीमध्ये मुलं खूप सहभाग घेतात आणि चांगलं काम करतात.